वेलकम बॅक टू बियॉन्ड बॅलन्स शीट. आज आपण वेगळी गोष्ट ट्राय करणार आहोत. गेले 2 वीक्स आपण हे करत होतो, अकाउंटन्सी करत होतो, बुक किपिंग आणि अकाउंटिंग करत होतो. बट आज आपण नवीन एका विषयाला सुरुवात करणार आहोत, तो म्हणजे OCM, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये आपल्याला सगळं थेरॉटिकलच असतं. 15-15 मार्काचे उत्तर असतात. तर कशी द्यायची ती सांगते आधी आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळूया. उत्तर लिहिताना पहिला इंट्रोडक्शन लिहायचं. जे काही प्रश्न असेल त्याच्यावर इंट्रोडक्शन लिहायचं. इंट्रोडक्शन होऊन झालं की तुम्हाला उत्तर येतात पॉइंट्स मध्येच लिहायचे असतात. पॉइंट्स मध्ये जातो, जसं की प्रिन्सिपल्स झाले. प्रिन्सिपल्स आता नाहीये, मॅनेजमेंट टूल्स वगैरे असतील आता. तर ते 5 टूल्स आणि त्याचं कन्क्लुजन, अशा 3 भागात उत्तर लिहिला तर तुम्हाला मार्क आरामात भेटतील. पॅरेग्राफ फॉर्मॅट मध्ये लिहिला तरी तुम्हाला मार्क भेटेल. बट असं नाही की ह्या मुलाला वाचावी लागतात शिक्षकांना उत्तर, त्याच्यामुळे तुम्ही पॉइंट्स मध्ये उत्तर लिहा. 15 मार्काचे उत्तर असतात, कधी कधी 7.5 चे उत्तर असतात. हम्म. आता आपण सुरुवात करूयाच लेसन्सला. थेरी लेसन आहे पूर्ण. तर इंट्रोडक्शन टू कॉमर्स अँड बिझनेस हा आपला पहिला लेयर आहे. त्याच्यात आपण काय काय बघणार आहोत, तर इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण ह्या 3 गोष्टी बघणार आहोत. बिझनेस म्हणजे काय, प्रोफेशन म्हणजे काय, एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, त्याच्यानंतर बिझनेस ऑब्जेक्टिव्ह काय असतात, रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेस, क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज, इंडस्ट्री अँड कॉमर्स, डिस्टिंग्विश बिटवीन समरी आणि एक्सरसाइज. ह्याच्यातले सगळे जे काही डिस्टिंग्विश असतात ना लेसन नंतरच्या खालचे, ते तुम्हाला तोंडपाठ करावे लागतात. तोंडपाठ करण्यासाठी समजून घ्या, तुम्हाला समजते. आता इंट्रोडक्शन पासून सुरुवात करूया. इंट्रोडक्शन. ऑल ह्युमन बीइंग्स रिक्वायर डिफरंट काइंड्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस to satisfy their needs, so they keep themselves busy and do some activities throughout their life. All activities are classified as economic and non-economic activities. आता आता तुम्ही स्वतःला काय गुड्स आणि सर्व्हिसेस लागणार आहेत ना तुमच्या नीड सॅटिस्फाय करण्यासाठी. आता गुड्स मध्ये काय, तुम्हाला मोबाईल लागतो, त्याच्यासोबत तुमची सर्व्हिस काय येते, तर नेटवर्क सर्व्हिसिंग, टेलिफोन सर्व्हिस, या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या पण लागतात. का तर तुमच्या नीड्स ज्या आहेत त्या सॅटिस्फाय करणार आहेत. तुम्हाला फूड लागतं, क्लोदिंग लागतं, शेल्टर लागतं. ह्या ज्या बेसिक नीड्स आहेत त्या पण सॅटिस्फाय करण्यासाठी आपण काही ना काहीतरी करत असतो. आता जर तुमच्या आई बाबांचा एक्झाम्पल घेतला तर ते काय करतात, जॉब करतात, सर्व्हिस कोणाला तरी देतात. ती सर्व्हिस देऊन त्याच्या अमाऊंट, त्याच्या रिटर्न मध्ये त्यांना सॅलरी भेटते. ती सॅलरी ते काय करतात, युटिलाइज कशासाठी करतात, तर त्यांचे वॉन्ट्स जे आहेत, त्यांच्या नीड्स जे आहेत त्या सॅटिस्फाय होण्यासाठी त्या सॅलरीचा उपयोग केला जातो. मग ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत, ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या 2 गोष्टींमध्ये क्लासिफाय होतात. पहिली आहे नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आणि दुसरी आहे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये 3 गोष्टी येतात, काय तर बिझनेस, प्रोफेशन आणि एम्प्लॉयमेंट. ओके. आता नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये म्हणजे काय हे बघूया. नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आर दोज ह्युमन ऍक्टिव्हिटीज विच परफॉर्म टू सॅटिस्फाय पर्सनल, सोशल, रिलीजियस, कल्चरल and sentimental requirements without monetary expectations. For example, reading books, serving people, cooking by mother, etc. इथे तुमच्याकडे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन नाही. आता तुम्हाला फूड कुक बाय मदर, आता तुमची आई तुम्हाला जेवण करून घालते, त्याचे पैसे घेते का ती? नाही, ती सर्व्हिस प्रोव्हाइड करते आपल्याला. तसंच जर आपण हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे जाऊन जेवलो तर आपल्याला तिथे पैसे द्यावे लागतील. ती काय झाली, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. जिथे आपल्याला मॉनिटरी टर्म्स मध्ये किंवा पैशांमध्ये कोणताही व्यवहार केला जातो ती इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, आणि जिथे पैसा इन्व्हॉल्व नसतो नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. मग आता तुम्ही बुक रीड करता का, तर तुमची एक कोणती तरी वॉन्ट आहे ती सॅटिस्फाय होण्यासाठी. तुमचा स्वतःचा वेळ आहे तो कुठेतरी तुम्ही युटिलाइज करता, एक बुक रीड करता, तुम्हाला नॉलेज भेटतं. पण त्याच्या थ्रू कुठे पैशाचं काही आहे का? नाही. पण तेच पुस्तक जर तुम्ही विकत घेतलात तर तुम्ही तिथे पैसे इन्व्हॉल्व केलेले आहात, पैसे दिलेले आहात. तर ती काय झाली, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. तो काय झाला, त्या दुकानदाराचा तो बिझनेस आहे. समजलं. आता नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज काय आल्या, आता आपण इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज बघूया. Activities that involve production, distribution, and consumption of goods and services for money or money worth at all level
within a society is called economic activities. For example, workers working in factory, thus economic activities facilitate owning livelihood. म्हणजे आता काय काय इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मध्ये आहे प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशन आणि कन्झम्पशन ऑफ गुड्स कशासाठी तर मनी और मनीवर ही जी लाईन आहे ती लक्षात ठेवा प्रोडक्शन distribution consumption of goods and services for money or money worth at all levels within the society is called economic activity underline करून ठेवा highlight करून ठेवा तीन गोष्टी येतात त्याच्यात काय प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशन आणि कन्झम्पशन कशासाठी तर मनी किंवा मनी वर्थ तर ती इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आहे त्याच्यानंतर बिझनेस म्हणजे काय Business represents organized efforts by an individual or group of individuals in this systematic attempt by a business person to produce goods and services and sell them in markets to recap the reward by the way of profit. It satisfies multiple and complex needs of society. Business म्हणजे काय तर पर्सनच्या ज्या काही नीड्स आहेत त्या कशा सॅटिस्फाय करणार आहोत तर प्रोड्यूस गुड्स आणि सर्व्हिसेस देऊन सर्व्हिसेस गुड्स आणि सर्व्हिसेस आपण प्रोड्यूस करणार आहोत आणि ते मार्केटमध्ये सेल करणार आहोत त्याच्या बदली जे आपण सेल करणार आहोत त्याच्या बदली आपण प्रॉफिट अर्न करणार आहोत त्याला बिझनेस असं म्हणतात मग प्रोडक्शन ऑफ गुड्स ऍक्च्युअली मीन्स मेकिंग ऑफ गुड्स इट मे be agriculture product or finished goods product in factories goods can be produced within the manpower or with the help of machineries example cultivating the piece of land and growing food grains is an example of agriculture production however converting the oil, oil seeds into edible oil with the help of manpower as well as machine power is an example of manufacturing of goods distribution includes प्रोडक्शन कळालं प्रोडक्शन म्हणजे काय तुम्ही मॅन पॉवरचा यूज करू शकता किंवा मशिनरीचा यूज करू शकता पण ते प्रोड्यूस करण्यासाठी त्याच्यानंतर मग ते ऍग्रिकल्चर प्रोडक्ट असू शकतं किंवा मग ते फिनिश गुड्स असू शकतात डिस्ट्रीब्युशन इन्क्लूड्स मेकिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इट इन्क्लूड्स ट्रान्सपोर्ट वेअर हाऊसिंग ऍडव्हर्टायझिंग विच फॅसिलिट ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स अँड प्रोड्यूस अँड फ्रॉम प्रोड्युसर्स टू द फायनल कस्टमर आता तुम्ही गुड्स एका ठिकाणी प्रोड्यूस करणार आहात पण जिथे ते प्रोड्यूस होणार आहे तिथे ते परचेस केलं जाणार आहे का जाणार बट कमी क्वांटिटी मध्ये मग जास्त प्रोड्यूस करणार तर आपण सेल कुठे करणार तर बाहेर सेल करणार मग ते बाहेर सेल करण्यासाठी आपल्याला काहीतरी गोष्टी लागणार आहेत मग ते डिस्ट्रीब्युशन अंडर येतं काय काय लागणार आहे ट्रान्सपोर्ट लागतं वेअरहाऊस लागतं ऍडव्हर्टाइजमेंट लागते ह्या सगळ्या गोष्टी डिस्ट्रीब्युशन अंडर येतात ओके सो कळालं काय तीन गोष्टी चार पाच डेफिनेशन सांगितले नॉन इकॉनॉमिक मध्ये काय आलं तर कोणतीही गोष्ट जी आपल्या नीड सॅटिस्फाय होणार आहेत त्याने अशी गोष्ट बट जिचे मॉनिटरी एक्सेप्शन काही नाही मग इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज बघितलेले मग बिझनेस बघितलेले आता बिझनेसचे डेफिनेशन बघूया Business activities are those activities, human activities, which are directly towards the production and processing of wealth. हे डेफिनेशन लक्षात ठेवा. Business activities are those human activities which are directed towards production and processing of wealth. And the characteristics of business. अँड इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी का तर बिझनेस ही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी काय जेव्हा सेल होतो तेव्हा काय होतं प्रॉफिट अर्न केला जातो बिझनेस इज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ऍज इट undertakes to earn money or livelihood it is not because of love affection feeling and sentiments ती इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे कारण की जेव्हा आपण कोणतीही वस्तू जी प्रोड्यूस केलेली आहे ती सेल करणार आहोत तेव्हा मॉनिटरी अमाऊंट घेणार आहोत तिथे कोणतेही इमोशन्स नाहीये लव्ह नाहीये अफेक्शन नाहीये सेंटिमेंट्स नाहीये त्याच्यानंतर टू पार्टीज एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्ड अन एक्सचेंज मिनिमम टू पार्टीज आर required for exchange that is the seller and buyer a business transaction is a result of agreement between the buyer and seller which may be oral or written two parties आहेत त्याच्यात buyer आहे आणि seller आहे कधी कधी थ्री पार्टीज असतात होलसेलर वगैरे सगळे येतात त्याच्यामध्ये आणि हे काय आहे अग्रीमेंट आहे कोणामध्ये तर बायर आणि सेलर मध्ये आणि ते ओरल किंवा रिटर्न असतं
त्याच्यानंतर profit motive. The basic purpose of business is to earn profit from its activities. Businessman tries to minimize the profit either by increasing volume of sale or reducing its cost. It is a strain of the business which keeps business going on in a long term. The amount of profit may be different from business to business. आता प्रॉफिट मोटिव्ह साठीच बिझनेस अर्न केला जातो. जेव्हा गोष्टी सेल होतात कॉस्ट पेक्षा जास्त प्राइस लावली जाते ते प्रॉफिट असते. मग प्रॉफिट आपण कसं इन्क्रीज करणार आहोत तर दोन गोष्टी त्याच्यासाठी दोन गोष्टी बिझनेसमॅन करतात. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा जो काही सेल्स व्हॉल्यूम आहे तो इन्क्रीज करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जी कॉस्ट आहे ती कमी करतात आणि जर प्रॉफिट आपल्याला त्या बिझनेस मधून चांगलं येत असेल तर तो बिझनेस खूप वर्ष आपण चालवतो आणि खूप इन्क्रीज करतो सेल्स प्रोडक्शन. पण जर आपल्याला लॉस झाला तर आपण त्या बिझनेस आपण बघतो 5-6 वर्ष आपण लॉस सफर करतो. नाही माणूस सफर करू शकत तेवढा बघतो कधी कधी क्विट करतो. म्हणून बरेचसे बिझनेस बंद पण पडतात. And the production of goods and services. Before exchanging of goods and services, they should be produced by business entities. Goods are either manufactured or produced from the supplier with the aim of selling it into future to the customer from profit. आता प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस हा बिझनेस मध्ये काय केलं जातं बिझनेस एंटिटी गुड्स प्रोड्यूस करते मॅन्युफॅक्चर करते त्याचा मोटिव्ह काय असतो तर हे मी मार्केटमध्ये फ्युचरमध्ये सेल करणार आहे आणि त्या सेलवरती मी कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट घेणार आहे. त्याच्यानंतर एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिझनेस इन्व्हॉल्व ट्रान्सफर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस डायरेक्टली और इनडायरेक्टली विथ मनी वर्थ. Monetary exchange is an exchange of money and for example buying of goods for cash on one hand in case of barter exchange goods and services are exchanged for the same another goods and services example which is exchange for rights. Then, if goods are produced for own consumption, switching a dress for a daughter, it cannot be called a business activity, but switching a dress in a tailor shop and taking the switching charges for the business activity. Similarly, if the goods are donated or given as a gift, they cannot be considered as business activity. एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस आता कधी कधी गुड्स आणि गुड्स आपण परचेस करतो जसं की आता वही झाली वहीसाठी आपण कॅश देणार आहोत तर ते बिझनेस मध्ये येणार आहे. तसंच आता मी माझ्या मुलीसाठी एक ड्रेस शिवला तर जो ड्रेस मी शिवलेला आहे तो मी बिझनेस मध्ये कन्सिडर करणार नाही कारण की त्याचे मनी मनी मधला मोबदला जो काय आहे तो मला भेटणार नाहीये किंवा मग ते बी इमोशनल अंडर लव अंडर सेंटिमेंट्स मी तो स्टिच केलेला आहे पण जर मी तोच ड्रेस मी कोणत्या टेलरिंग शॉप मधून शिवून घेतलेला आहे तर तो काय होणार आहे बिझनेस ऍक्टिव्हिटी होणार आहे. तसंच तसंच आपण कोणत्याही एनजीओ ला डोनेशन केलेली कोणतीही गोष्ट ती बिझनेस अंडर कन्सिडर केलेली जात नाही. डोनेट केलेली गोष्ट गिफ्ट दिलेली गोष्ट ही आपल्या बिझनेस मध्ये आपण इन्व्हॉल्व करू शकत नाही. त्याच्यानंतर डिलिंग्स इन गुड्स. Every type of business transaction is consist with either goods or services. In absence of goods or services, business cannot take place. There are customer goods or capital goods. However, services created for business purpose are intangible. These are essential for doing the business. Example: transportation, banking, and insurance, etc. आता बिझनेस हा गुड्स आणि सर्व्हिसेस मध्ये डील करतो. गुड्स हे टँजिबल असतात तसंच सर्व्हिसेस या इनटँजिबल असतात. त्याच्यानंतर गुड्स किंवा सर्व्हिसेस काहीच नसेल तर बिझनेस टेक प्लेस होऊ शकत नाही. मग गुड्सचे दोन प्रकार येतात कन्झ्युमर गुड्स आणि कन्झ्युमर गुड्स आणि कॅपिटल गुड्स. कन्झ्युमर गुड्स मध्ये काय आहे टी मिल्क आणि पेन्सिल एक्सेट्रा म्हणजे जे काही आपण कन्झ्युम करतो जे काही कस्टमर्सला स्वतःच्या नीड्स भागवण्यासाठी लागतात ते कन्झ्युमर गुड्स मध्ये येतात आणि तसंच कॅपिटल गुड्स मध्ये मशिनरी प्लांट फर्निचर एक्सेट्रा जे काही कोणतीही गोष्ट आपल्याला बिल्ड करायची आपला बिझनेस बिल्ड करायचा आहे त्याच्यासाठी लागणारी कोणतीही गोष्ट ती कॅपिटल गुड्स मध्ये येते. त्याच्यानंतर नेक्स्ट इज continuity in dealing. Every business requires regularity in transaction, while single transaction does not continues the business. Example, if a person sells his own cards and earn the profit on it, then it will not consider as a business activity. But if a person he is a car dealer, so he sells and purchases the card regularly, then it is considered as business activity. आता कंटिन्युटी ट्रेस ट्रान्झॅक्शन कंटिन्यू असलं पाहिजे. आता
तू समजा तुझ्याकडे कार आहे, जुनी कार, ती तू विकलीस तुझ्या ओळखीच्या माणसाला आणि त्याच्यावरती बिझनेस प्रॉफिट घेतलंस, तर तो बिझनेस कन्सिडर होणार आहे? नाही. पण समजा तीच कार तू तू कोणत्या तरी डीलरकडे दिलीस आणि त्या डीलरने विकलं नाही, त्या डीलरनेच प्रॉफिट घेतलं त्याच्यावरती, तर त्या डीलरचा काय तो बिझनेस. मग तो डीलर काय करणार, तुझ्याकडनं कार परचेस करणार, त्याला सेल करणार, तसं तो दुसऱ्याकडनं परचेस करणार, तिसऱ्याला सेल करणार. हे जे काही आहे तो त्याचा बिझनेस आहे, म्हणजे काय कंटिन्युइटी आहे, सतत तेच ट्रान्झॅक्शन होतं. त्याच्यानंतर अनसर्टन रिटर्न्स. अनसर्टन रिटर्न्स मध्ये इन बिझनेस रिटर्न्स आर नेवर प्रेडिक्टेड और गॅरंटेड. बिझनेसमॅन मे अर्न प्रॉफिट और सफर लॉस. मग तुम्ही मगाशी म्हणाल त्याच की ह्या वर्षी लॉस झाला, पुढच्या वर्षी प्रॉफिट झालं, तर ह्या वर्षी लॉस होऊ शकतो, पुढच्या वर्षी प्रॉफिट होऊ शकतो, ह्या वर्षी प्रॉफिट होऊ शकतो, पुढच्या वर्षी लॉस होऊ शकतो, कोणी काही सांगू शकत नाही. आता कोविड आला तेव्हा बऱ्याच जणांनी लॉस सफर केलं नाही. हे सर्टन आहे का? नाही. तर हे अनसर्टन. त्याच्यानंतर एलिमेंट्स ऑफ रिस्क. रिस्क इज अ की एलिमेंट ऑफ एव्हरी बिझनेस which is concentrated with exposure to loss. It is due to some unfavorable and undesirable events. Every business will have some or another risks. Intensity of the risk can be minimized but cannot be avoided. Certain factors are beyond the control of businessmen, like charge of consumer tax, likes, dislike, fashion, change in the method of production, fire, theft, natural calamities, etc. No business is free and above mentioned factors. So, रिक्स असणारच आहे. ह्या वर्षी लॉस झाला, पुढच्या वर्षी प्रॉफिट होऊ शकतो, मग पुढच्या वर्षी पण लॉस होऊ शकतो ना. हे रिक्स आहे. लॉस बेअर करण्याची कॅपॅसिटी ही बिझनेसमॅन कडे असलीच पाहिजे. तो लॉस किती असू शकतो काही सांगू शकत नाही, बट ती जो लॉस होणार आहे तो कंट्रोल करू शकतो आपण, बट अवॉइड करू शकत नाही. मग ते कंट्रोल कशावरती करू शकतो? आता कधी कधी आपण मेजर्स येतो, इन्शुरन्स पॉलिसीज असतात, ह्या सगळ्या गोष्टी, हे जे फॅक्टर्स आहेत त्यांना आपण जो काही लॉस आहे तो कंट्रोल करू शकतो. Okay, customer satisfaction. Customer satisfaction is the untimely aim of all the economic activities, and business is not accepted on it. Modern business believe in satisfy the customer by providing quality product and services at reasonable price. The purpose of the business is to create and retain the customer. कळालं काय बोलले? कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा महत्वाचा मुद्दा आहे. आता मोस्टली प्रॉफिट मोटिव्ह सोबत कस्टमर सॅटिस्फॅक्शन असणं गरजेचं आहे. जे काही मॉडर्न बिझनेसेस चालू आहे ते काय बघतात की कस्टमर किती सॅटिस्फाय झालाय. जर तो आता समोरचा कस्टमर सॅटिस्फाय झालाय तर तो पुढे जाऊन सांगणार आहे की मला या गोष्टी दुकानातून ही गोष्ट मिळाली आणि ती इतकी सुंदर होती ना, तर मग ते माउथ पब्लिसिटी होते. आता मोस्टली इन्फ्लुएन्सर्स काय करतात, इन्फ्लुएन्सर्स कधी कधी पेड प्रमोशन करतात, पण कधी कधी कोणती तरी गोष्ट जेन्युअनली त्यांना आवडली तर ते जाऊन त्यांच्या इन्स्टावरती स्टोरीज ठेवतात, रील्स पोस्ट करतात किंवा कुठेही काही पोस्ट करतात. मग त्याच्यावरनं त्यांचा जो काही फॅन फॉलोइंग आहे ती गोष्ट जाऊन घेते. त्याच्यामुळे बिझनेस ऍट प्रेझेंट त्यांना प्राइस पण आणि क्वालिटी प्रोडक्ट सुद्धा आणि त्यांचं प्रॉफिट मोठं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना एकमेकांना धरून त्यांना करावे लागतात. सो आज आपण काय बघितलेलं, बिझनेस म्हणजे काय, त्याच्यानंतर फीचर्स काय आहेत बिझनेसची, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मध्ये काय असतं, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय. उद्या प्रोफेशन आणि अनएम्प्लॉयमेंट वरती बोलूया. आज इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर तुम्ही मेसेज कमेंट करू शकता. आणि राहिली गोष्ट, लेसन नंबर अकाउंटिंगचा मी लेसन नंबर 1 आणि लेसन नंबर 2 मी चॅनल वरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही रेफर करू शकता. आणि मी मी हा विचारत आहे की माझा हा लेसन नंबर 1 त्याच्यासोबत लेसन नंबर 2 हा मिड ऑफ ऑगस्ट, दॅट इज 15 ऑगस्टच्या आधी मी पोस्ट करेन, सो दॅट तुम्ही तुमच्या युपी साठी प्रिपेअर असाल. आपल्याकडे इकॉनॉमिक्स सुद्धा आहे. इकॉनॉमिक्स वरती मी फोकस करेन, बट हळूहळू ती घेऊया, कारण की काही मुलं घाबरतात इकॉनॉमिक्सला आणि मला तुम्हाला घाबरवायचं नाही, तर मला ते तुम्हाला सोपं करून सांगायचं आहे. हा माझा एकच मोटिव्ह असेल ह्या चॅनलचा. सो भेटूया आपण पुढच्या ह्याच्यात, तिथे आपण प्रोफेशन वरती, एम्प्लॉयमेंट वरती बोलूया. ओके, थँक्यू. थांबूया आज.